नमस्कार. मी राजेंद्र रमणलाल शहा. मनस्पर्शी साहित्य परिवार व हिलिंग हार्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकतानिमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता सादर करतो. कवितेचे शीर्षक आहे मनाचा कॅनव्हास. मनाचा कॅनव्हास खूप संवेदनशील असतो. मनाचा कॅनव्हास खूप भावनाप्रधान असतो. मनाचा कॅनव्हास खूप जागरूक असतो. मनाचा कॅनव्हास खूप कोमल हृदयी असतो. दुःख, व्यथा, वेदनांच्या गहिऱ्या रंगांचे शिंतोडे, निराशा, उदासी, चिंतेच्या काळपट रंगांचे धब्बे, उद्विग्नता, कलंकिततेच्या नकारात्मक रंगांचे फटकारे, अपमान, विश्वासघात, वचनभंगाच्या ब्रशचे खरखरीत स्पर्श, सुरेल, मधाळ, प्रेमळ बोलांच्या कुंचल्यांचे अलवार स्पर्श, हर्ष, उल्हास, प्रसन्नतेच्या सकारात्मक रंगांचे तुषार मनाच्या कॅनव्हासवर उडतच असतात. मनाचा कॅनव्हास साऱ्याच भावभावनांना टिपकागदाप्रमाणे टिपून घेत असतो. मनाचा कॅनव्हास खूप हळवा असतो. विविध भावभावनांनी प्रभावित होत असतो. साऱ्या रंगछटांचा ताळमेळ कसा साधावा गोंधळात पडत असतो. अस्वस्थ, बेचैन, व्याकुळ होत असतो. सगळ्याच भावना वास्तविक आहेत, शाश्वत आहेत, चिरंजीव आहेत, भोगाव्याच लागतात. मग उदास कशाला व्हायचं, निराश का व्हायचं, खिन्न का बसायचं आणि चिंतित का राहायचं. जसे कुंभाराच्या गोळ्याला सुंदर सुबक जसा कुंभार मातीच्या गोळ्याला सुंदर सुबक सुरईचा आकार देतो, जसे मूर्तिकार ओबडधोबड दगडातून अद्भुत कलाकृती सादर करतो, तसेच मनाच्या कॅनव्हासवरील रंगछटांचे प्रसन्न मोहक इंद्रधनुष्य साकारायचे, चित्तवेधक पोर्ट्रेट बनवायचे, रमणीय निसर्गचित्र रेखाटायचे, आकर्षक सुंदर अमूर्त चित्र साकारायचे. मनाच्या कॅनव्हासला सकारात्मक रंगांनी रंगवून टाकायचे. जीवन खूप सुंदर आहे, आनंदाने जगायचे. आपल्याला माझी कविता आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कॉमेंट करा आणि मनस्पर्शी आणि हिलिंग हार्ट्स या दोन्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.